नमस्कार. आज आपण कच्च्या केळाचा भरपेट असा नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण 3 कच्ची केळी घेतलेली आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आणि त्या केळाला थोड्याशा उभ्या चिरा चाकूच्या साहाय्याने पाडून आपण हे केळाचे जे साल आहेत तर हे काढून घेतलेले आहे. आणि हे जे केळं आहे तर हे आपण आता किसून घेणार आहोत. त्यासाठी मी अगदी बारीक किसणी जी आहे ती घेतलेली आहे आणि हे जे तिन्ही केळं आहे हे आपण चांगले किसून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी एक गाजर घेतलेले आहे अर्ध, आणि हे अर्ध गाजर आणि 4 ते 5 लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्यासुद्धा मी या ठिकाणी किसूनच घेतलेल्या आहेत. आपण त्या ठेचूनसुद्धा घेऊ शकतो आणि लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची याचा ठेचा तयार करूनसुद्धा आपण यात घालू शकतो. पण लहान मुलं असल्यामुळे मी या ठिकाणीच ते केलेलं नाही आहे. तर त्यानंतर आपण मूगडाळीचं पीठ घेतलेलं आहे. जी पिवळी मूगडाळ असते त्याचं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी जवळजवळ तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे जे पीठ आहे तर हे आपण आता पाण्याच्या साहाय्याने थोडंसं पातळ करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण जे सगळं किसून घेतलेले साहित्य आहे तर हे त्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्याचसोबत आपण त्याच्यात 2 ते 3 चमचे दही टाकून घेतलेला आहे. दही टाकल्यामुळे जे आपला जो पदार्थ आहे तर तो थोडासा छान असा सॉफ्ट तयार होतो. आणि त्यानंतर कोथिंबीर मी त्यात कापून टाकलेली आहे. आणि पुन्हा आपण पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. जसं जितकं पातळ आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण हे पीठ आता तयार करून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी एका वाटीमध्ये हे सगळं मिश्रण जे आहे तर हे काढून घेतलेलं आहे. कारण लहान मुलांसाठी ते बिना तिखटाचं वगैरे जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे. आणि मीठसुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे. आणि आपण आता हे एका वाटीमध्ये थोडंसं काढून घेऊया. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी त्यात बारीक कापून टाकलेल्या आहेत. आणि त्याचसोबत त्यात हळद, तिखट आणि धने पावडर हे टाकून घेतलेलं आहे. सोबत मी ओवासुद्धा यात घातलेला आहे. ओवा आणि थोडेसे तीळ हे टाकल्यामुळे अगदी अतिशय सुंदर अशी चव ह्या पदार्थाला येते. त्यानंतर आपण एक तवा घेतलेला आहे आणि तो गरम झाल्यानंतर थोडंसं तेल त्यावर टाकून घेतलेलं आहे आणि पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हवं तेवढं मिश्रण आपण त्यावर टाकायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून आपल्याला थोडंसं तेल त्याच्या आजूबाजूला सोडायचं आहे. आणि वरचं जो लेयर आहे ते थोडासा कोरडा झाल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कच्च्या केळाचं असे हे पदार्थ अतिशय सुंदर लागतात. याआधीसुद्धा मी कच्च्या केळाचे पदार्थ टाकलेले आहेत तर ते आपण नक्की पहा. आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकर मिळू शकेल. आणि हे घावण म्हणूया आपण किंवा पेसट म्हणूया, हे तयार झाल्यानंतर आपण हे सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत आणि लिंबाच्या लोणच्यासोबत असे आपण खाऊ शकतो. आणि भरपेट असा हा नाश्ता तयार होतो. एखाद्या वेळेला आपल्याला संध्याकाळी काही कंटाळा आला तर हे आपण डिनरला बनवू शकतो. धन्यवाद.